आणि ज्यावेळी रस्त्याचा विकास होतो त्यावेळी रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या जागा सुद्धा विकासासाठी उपलब्ध होतात. मग विकास कधी होणार हे सातत्याने सांगतोय, पण ज्या पद्धतीनं महापालिकेकडून ह्याला रिस्पॉन्स प्रतिसाद मिळाला पाहिजे तो त्या पद्धतीने मिळत नाही. पण अशा पद्धतीचं काम जे व्हायला पाहिजे होतं ते काय महानगरपालिकेकडून झालेलं नाही. बिंदू चौकातलं पार्किंग पण चांगलं डेव्हलप करायला पाहिजे होतं. पॉझिटिव्हिटी सहकार्य करण्याची त्यांची पण महापालिकेची मानसिकता पाहिजे ना अधिकाऱ्यांची. तर महापालिकेच्या सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांची पण काय मानसिकता पाहिजे की मला शहरासाठी काहीतरी करायचं. खालच्या लोकांनी त्या पद्धतीनं इम्प्लिमेंटेशन करणं, त्या पद्धतीनं राबणं, त्या पद्धतीनं पळणं ह्या गोष्टी करायला पाहिजेत ना. एकटा आयुक्त मॅडम काही करू शकत नाही. नुसतं आयुक्त सांगतात म्हणून मी करतोय, मला पगार मिळतो म्हणून मी करतोय असं चालणार नाही. तर आम्ही कमिशनर मॅडमला पण आता रिक्वेस्ट केली आहे की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये देखील हा रेंटेडचा घरपाळ्याचा विषय आहे तो एकदा थोडा सॉर्ट आउट करून द्या. त्यांनी ठरवायचं आणि त्यांना वाटेल तिथं रिक्षा लावायचं हे चुकीचं आहे. नुसतं रस्ते गटर केलं तर आणि किंवा कचरा वगैरे साफ केला हे काय नगरसेवकाचं काम मला पर्सनली वाटतं की नाही आहे. सगळ्याच पक्ष लोकांनी एकत्र येऊन की कोल्हापूर माझा आहे, माझ्या कोल्हापूरचा मला विकास करायचा ही भूमिका घेऊन सगळ्यांनी काम करावं. काही लोकांचं आतल्या म्हणणं आहे हातवाड झाली पाहिजे, बाहेरचं म्हणणं आहे आमचा त्याला विरोध आहे. हा जो वाद आहे हा सगळा संपुष्टात येईल. किरडाईला हातवाड पाहिजे असा काहीही विषय नाही. सत्ताधारी ॲज वेल एज विरोधक सगळ्यांना घेऊन तुम्ही एकत्र जा तरच कोल्हापूरचा विकास होणार. घोडं अडतंय ते याच ठिकाणी अडतंय. नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. आता सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांचं कधीही घोषणा होऊ शकते. दरवर्षीप्रमाणे दरवेळेच्या निवडणुकीच्या मध्ये प्रत्येक पक्षाकडून आपापल्या पद्धतीने जाहीरनामा प्रकाशित केला जातो. पण मुळात इथल्या ह्या कोल्हापूर शहराला ह्या शहराचा जर नियोजनबद्ध विकास व्हायचा असेल तर कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या कशा पद्धतीनं केल्या जाऊ शकतात यासाठीच आपण एक कार्यक्रम चालू केला की जनतेचा जाहीरनामा, चर्चा फक्त विकासाची, राजकारणाची नव्हे. तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी क्रेडाईचे विद्यमान अध्यक्ष माननीय KP खोत सर आणि माजी अध्यक्ष माननीय महेश यादवजी आपल्यासोबत आहेत. सर, लाईव्ह मराठीमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत. मला सांगा, शहराचा जो विकास आहे दरवेळीच्या प्रमाणे निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाचे जे नेते आहेत, राजकीय पुढारी असतील, सर्वच पक्षातील, तर शहराचा विकासासंदर्भात ते जाहीरनामा प्रकाशित करत असतात. गेले अनेक वर्ष आपण तिथलं निवडणुका पाहता ह्या शहराचा जेवढा काय मूलभूत गरजा आहेत, जेवढं नागरिकांना विस्तारत आहे त्याप्रमाणे त्याचा विकास झाला आहे का? नाही, ॲक्च्युली तसं जर पाहिलं तर त्या प्रमाणामध्ये विकास झालेला नाही. मुळात ज्या मूलभूत सुविधा किंवा मूलभूत गरजा ज्या आहेत त्याच्यामध्ये ड्रेनेजची व्यवस्था असेल, गटरची व्यवस्था असेल, STP प्लॅन्ट असेल, रस्ते असतील किंवा जे आता जे अतिक्रमण आपण बघताय ते अतिक्रमण जे झालेलं आहे त्याच्याऐवजी सुनियोजित जर का प्लॅनिंग केलं गेलं असतं आणि हॉकर्सला एक वेगळी जागा देऊन त्या ठिकाणी हॉकर्स जर वसवले असते तर ते चांगलं झालं असतं. पण अशा पद्धतीचं काम जे व्हायला पाहिजे होतं ते काय महानगरपालिकेकडून झालेलं नाही असं माझं या ठिकाणी मत आहे. आपण क्रेडाईच्या मार्फत नगरपालिकेचा जो इन्फ्रास्ट्रक्चरचा जो प्लॅनिंग आहे, म्हणजे काय ज्या शासकीय इमारती असतील, शासकीय नवीन ज्या काय आता आजच निर्णय झाला की IT पार्कची मंजुरी मिळते. नवीन आता इथं कागलमध्ये 25 तारखेला MIDC आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर शहरात शिरोलीला MIDC आहे. असं असताना शहराचं जी त्या उद्योग क्षेत्रामध्ये राहणारे जे वास्तविक आणि जी नोकरसंख्या आहे, चाकरमानी आहे, ते कुठेतरी ह्या कोल्हापूर शहराला प्राधान्य देतात. असं असताना इथं लोकवस्तीचं प्रमाण खूप मोठं वाढतं आहे. मग ह्या लोकवस्तीला वाढत असताना शहरानं कोणकोणत्या सुविधा दिल्या पाहिजेत येणाऱ्या ह्या नवीन संकल्पनेला? नाही, सगळ्यात महत्त्वाचं जर असेल तर रस्ते. खरं तर गेल्या 4 वर्षापूर्वीच क्रेडाई कोल्हापूरनं जो शहराचा विकास आराखडा आहे आणि विकास आराखड्यामध्ये जे काही अंतर्गत असणारे एक्झिस्टिंग रस्ते प्लस जे प्रपोज रस्ते आपण ज्याला म्हणतो त्या रस्त्याचा एक प्लॅन बनवून आम्ही प्रत्येक वेळी येणाऱ्या नवीन आयुक्तांना असतील किंवा मिनिस्टर असतील यांच्याकडं तो सादर करून त्यांना आम्ही दाखवलेला आहे. आणि शहरातील हे रस्ते काही ठराविक रस्ते आता परवा तर आम्ही आयुक्त मॅडमशी याबाबत सविस्तर बोललो, त्यांना तो सगळा DP प्लॅन दाखवला आणि प्रायोगिक तत्वावरती यातले एक 10 रस्ते जर आपण केले TDRच्या माध्यमातून, कारण का जर ॲक्विजिशन करून रस्ता करायचं म्हटलं तर महापालिकेकडे तसं बजेट नाही,
ॲक्विजिशन करण्यासाठी बजेट शासनाकडून प्रोव्हिजन होत नाही. स्वनिधीतनं करायचं म्हटलं तर काही लिमिटेशन येतात. म्हणून शासनाने TDR संकल्पना आणली. पण TDR संकल्पनेच्या फायली महापालिकेतून लवकर होत नाहीत किंवा सो मोठू महापालिकेनं TDR देण्याची कारवाई करणं, लोकांना त्या रस्त्याच्या 7-12 शोधून त्या लोकांना नोटिसा काढणं, त्यांच्याबरोबर मिटिंग लावणं आणि त्यांना लवकरात लवकर TDR देऊन ते रस्ते ताब्यात घेऊन, जागा ताब्यात घेऊन रस्ते विकसित करणं गरजेचं आहे. आणि ते कसे करता येतील याच्याबद्दलचं प्रेझेंटेशन आम्ही आयुक्तांना दिलेलं आहे आणि पालकमंत्र्यांनी त्याबाबत मिटिंग घेऊन तातडीने इम्प्लिमेंटेशन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर रस्ते, शहराचे रस्ते जर सुनियोजित आणि चांगल्या पद्धतीनं जर विकसित झाले तर ट्रॅफिक हा विषय पण संपून जाईल आणि ज्यावेळी रस्त्याचा विकास होतो त्यावेळी रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या जागासुद्धा विकासासाठी उपलब्ध होतात. आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शहराचा विकास होईल तेवढा निधी या नगररचनेच्या माध्यमातून महापालिकेच्या विकासासाठी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे प्रायोगिक सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर रस्ते, त्याच्याबरोबर गटर आणि ड्रेनेज ह्या गोष्टीला महापालिकेनं प्रायोरिटी दिली पाहिजे. विषय असा आहे की हे जे आता रस्त्यांचं अध्यक्षांनी सांगितले हे रस्ते रिंग रोडचे आहेत प्रामुख्यानं. आज बेळगावनं येणारा व्यक्ती त्याला कोकणात जायचं असेल तर त्याला कोल्हापुरातूनच जावं लागतं. हे न जाता त्यानं बाहेरच्या बाहेर कोकणात जावं जेणेकरून कोल्हापूरमध्ये जो ट्रॅफिकचा इश्यू आहे तो सॉर्ट आउट होईल. आज पुण्या मुंबईतल्या लोकांना जर कोकणात जायचं असेल तर तो थ्रू आपल्या पंचगंगा नदीच्या थ्रूच कोकणात जावं लागतं. ते तसं न होतं ते रिंग रोडच्या माध्यमातून जावं. हा परवाचा जो क्रीडाईनं जो आयुक्तांना प्रेझेंटेशन दिलेलं आहे किंवा पालकमंत्र्यांना त्याचा उद्देशच हा होता. आता एक याच्यामध्ये प्रामुख्याने एक विषय निघतोय की रस्त्याचा विषय वर्षानुवर्ष हा म्हणजे रेंगाळतोयच. म्हणजे शहरांतर्गत किंवा शहराला जोडणारे रस्ते, जसं आपण सरांनी सांगितलं की रिंग रोडचा विषय आहे. हे सगळं विषय महानगरपालिका ह्या प्रश्नाला म्हणजे कुठं निधी कमी पडतो, काय नेमकं कारण काय असावे सोडवण्याचं? नाही, निधी असा नसतो. मी तुम्हाला एक सांगतो की मी 2000 ते 2004 पर्यंत मी आर्किड असोसिएशनचा पण प्रेसिडेंट होतो. त्यावेळी शर्मासाहेब आयुक्त होते. त्या शर्मासाहेबांना आम्ही एक पत्र दिलं होतं की हे जे रस्ते आणि गटरची कामं होत आहेत त्याला आर्किड इंजिनियर असोसिएशनच्या सुपरविजन राहावं जेणेकरून ते रस्ते आणि किंवा गटर जे कामं कॉर्पोरेशनचे आहेत ती क्वालिटी कामं होतील. आम्ही नाममात्र फीमध्ये ते प्रपोजल आयुक्तांना आवडलं होतं. त्याने आम्हाला ते इन्व्हर्ट पण करायला सांगितलं होतं. इन्व्हर्ट आपण केलं पण ते आयुक्तांच्यापर्यंत पोचलंच नाही. हे जर झालं असतं तर आज ही परिस्थिती झाली नसते. चांगल्या क्वालिटीचे रस्ते तुम्हाला बघायला मिळाले असते. मध्यंतरी आपण हे पण सांगितलं होतं की आपला तो आर्टिकल मी वाचलं त्याच्यामध्ये आपण ह्या शहराच्या मध्ये उद्यान असतील, तुमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जो केंद्र असतील, बरोबर, परत आपण फुटपाथचा जो विषय प्रामुख्याने उपस्थित केला होता. तर याच्यामध्ये ह्या खरं तर पाहता हे महानगरपालिकेचे बेसिक काम आहेत. म्हणजे पण सध्या शहराचे जे उद्यान आहेत जसं आपण त्याच्यामध्ये उल्लेखच केला की टाउन हॉल शिवाय इतर कुठली उद्यानं तशा पद्धतीने डेव्हलप झालेली नाही. बरोबर. फुटपाथची अवस्था आहे की प्रत्येकजण तिथले नागरिक आपापल्या फुटपाथवरती व्यवसाय चालू. मग ही एवढी दयनीय अवस्था शहराची बकाल होत असताना इथली नगरपालिका प्रशासन इतके वर्षानुवर्ष डोळे झाकपणे काय केलं असेल, मग याच्यासाठी सोल्युशन करायचं असेल तर मग काय इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे आणि क्रीडाही काय करणार आहे याच्यात? नाही, क्रीडाईनं तर सातत्यानं महानगरपालिकेचे जे आयुक्त असतील, विद्यमान मंत्री, पालकमंत्री या सगळ्यांच्याकडं या अशा पद्धतीने मागणी केलेली आहे. आज जवळचं शहर बेळगाव जर केलं तर बेळगावनं हॉकर्सवाल्यांसाठी वेगळ्या जागाच डिफाईन केल्यात आणि त्यांना एक डिझाईन करून ते गाड्या वगैरे असतात ना ते असे दिले गेलेले. त्यामुळे त्यांच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा त्याचा लुक बी इतका सुंदर आणि सुरेख वाटतो आणि रस्त्याच्या ट्रॅफिकला अडथळा न होता त्यांना जिथं फुटपाथची रुंदी जास्त असेल किंवा रस्ता मोठा असेल अशा ठिकाणी जर त्यांना बसवलं तर छोट्या रस्त्याला जी त्यांची ट्रॅफिकला अडचण ठरती ती ठरणार नाही. हे काम महापालिकेचं आणि महापालिकेने प्रायव्हेट तत्वावरती त्यात असणाऱ्या आयुक्त, प्रशासक आणि ही जी काय म्हणजे राजकीय मंडळी ह्यांनी कुठेतरी एकत्र येऊन ही गोष्ट करायला पाहिजे. क्रीडाई सांगायचं काम करणार आहे. क्रीडाई नियोजनासाठी ज्या गोष्टीची गरज असते, जसं यांनी मग सांगितलं की आर्किटेक्ट आणि इंजिनिअरिंग असोसिएशनचं जर तुम्हाला काही टेक्निकल मदत पाहिजे असेल प्लॅनिंगच्या अनुषंगाने तर ती फ्री ऑफ कॉस्ट द्यायला तयार आहे, पण ती घेऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं ही जबाबदारी त्यांची आहे. फंडचं नियोजन कसं आहे ते महापालिकेलाच करावं लागेल. आता मला वाटते ज्या काही बिल्डिंग परमिशन होत्या त्यातून जो काही विकासाचा जो कर मिळतो तो जवळजवळ वर्षाला 100 कोटी रुपये मिळतात.
पण 100 कोटीतलं एक 20 कोटी व 25 कोटी हे अशा गोष्टीवर खर्च करण्याचं बंधन कुठेतरी शासनानं महापालिकेला घातलं पाहिजे. कारण का पैसे मिळतात, परंतु खड्डे भरणं किंवा आस्थापना आणि ह्या बाकीच्या गोष्टीलाच असा काय पैसा खर्च होतोय. मग विकास कधी होणार? पैसे नाही, ॲक्विजिशन रस्ते डेव्हलप करता येत नाही, म्हणून तर टीडीआर संकल्पना आहे. मग टीडीआर तरी फास्ट प्रमाणात दिला गेला पाहिजे, तो देण्याची प्रोसेस केली पाहिजे. आम्ही आयुक्त साहेबांच्याकडं याबाबत मागणी केली आणि आम्ही एक कमिटी करायला त्यांना लावलेली आणि त्यात ते कमिटी अस्तित्व आलेली आहे आणि त्याच्यातून कमिटीच्या माध्यमातून वरचेवर मिटिंगा घेऊन अशा पद्धतीच्या रस्त्यांना चालना द्यावी. प्रायोगिक तत्वावरती सुद्धा 3-4 रस्ते आम्ही त्यांना सुचवलेले आहेत की तुम्ही ह्याचे 7-12 काढा, ह्याच्यामध्ये एक अधिकारी, 1-2 अधिकारी नेमा, एक सर्वेअर नेमा, जाग्यावर जाऊन त्या रस्त्याचं मार्किंग करा. त्यांना तुम्ही मार्किंग करून जर दिलं आणि दगडं लावली तर लोकांच्या लक्षात येईल बाबा रस्ता माझा इथंपर्यंत देणार आहे, म्हणजे अतिक्रमण होणार नाही. किंवा साधा जरी तुम्ही त्याला मुरुंगूर टाकून चालू रस्ता केला आणि एकदा लोक या जायला लागली की ते थांबत नाहीत. अशा पद्धतीने तरी ते प्रोव्हिजन करा. नंतर ते डांबरी करणं, बाकीचं करणं, त्याला गटर करणं, ड्रेनेज करणं हा नंतरचा विषय आहे. जसे फंड अवेलेबल होतील ना, शासनाकडे पैसे मागितले जातील ना, ते उपलब्ध होईल तशा पद्धतीने त्या पुढच्या गोष्टी होतील. परंतु जे रस्ते आज करतायचे, बऱ्याच डीपी रस्त्यांचं काय झालेलं आहे की दोन्ही बाजूला डीपी रस्ता झालाय, मधीच झाला नाही. आता मधी झाला नाही, त्या लोकांना तुम्ही बोलवा, त्यांना नोटिसा काढा, त्यांना टीडीआर सोमूड तयार करून तुम्ही द्या ना स्वतः, त्यांना टीडीआर सर्टिफिकेट घरी लिहून द्या, त्यांना सर्टिफिकेट तुम्ही जर एवढ्या तत्परतेने घरी लिहून देणार तर ते लोक लगेच तुम्हाला जागा देणार. आणि जर का तो झाला तर दोन्हीकडे झालेला रस्त्यामध्ये एक कनेक्टिव्हिटी निर्माण होईल ना, हे सातत्याने सांगतोय. पण ज्या पद्धतीनं महापालिकेकडून ह्याला रिस्पॉन्स प्रतिसाद मिळाला पाहिजे तो त्या पद्धतीने मिळत नाही. आणि सर्वात काय आहे की हॉकर्स आता सध्या बघताना हुतात्मा पार्कचा जो रोड आहे आणि लक्ष्मीपुरीतला रोड, ह्या सगळ्या तिन्ही रोडच्या मध्येच हॉकर्स आहेत. तर त्यावेळी आम्ही एकदा आयुक्तांना असं प्रपोजल केलं होतं की आपला जो मध्ये जयंती नाला जातो त्या जयंती नाल्यावर तुम्ही थोडासा अप करून थोडा स्लॅब टाका आणि त्या पॅसेजमध्ये तुम्ही सगळे हॉकर्स बसवा, जेणेकरून तुमचे रोडवरचे हॉकर्स सगळे कमी होतील. पण त्याला देखील तसा फारसा रिस्पॉन्स मिळाला नाही. आणि आता सध्या महालक्ष्मी मंदिरला येणाऱ्या लोकांची संख्या पण खूप आहे. आम्ही आता एकच सरस्वती टॉकीजचं पार्किंगचं लॉट्स आता तो पण अर्धवट, पण ठीक आहे, बऱ्यापैकी पूर्ण झाला आहे. अशा काही पार्किंगचे स्पेसेस आहेत. आता हुतात्मा पार्कच्या समोरचा पार्किंगचा स्पेस इतका चांगला आहे आणि त्या मागं महानगरपालिकेचीच जागा परत एक आहे आणि हा वाहनतळाचं रिझर्वेशन मोठं पार्किंग होऊ शकतं. म्हणजे साऊथमधनं येणारी महालक्ष्मी मंदिरासाठी जे भाविक आहेत त्यांना पार्किंग इथं होऊ शकेल. कोकणातनं येणाऱ्या लोकांना पार्किंग सरस्वती टॉकीची होऊ शकेल. इकडून पुण्या मुंबईतनं लोकांनी येणारे पार्किंग आहे ते आपल्या गाडी हे आहे ना विनोद टॉकीचं जे रिझर्वेशन आहे तिथं होऊ शकेल. तसं पावसाळ्यात तर दिवस किती असतात, हार्डली 1 महिनाभर पाऊस असतो. ते जर पार्किंग तिथं लवकरात लवकर झालं 1, 2, 3 पार्किंग तर बऱ्यापैकी एक 1000 गाड्यांचं पार्किंग होऊ शकेल. आणि मग कुठं तुमचं आणि बिंदू चौकातलं पार्किंग पण चांगलं डेव्हलप करायला पाहिजे होतं, पण ते आज सगळे जे चालू आहे तेच एकाच कॉन्ट्रॅक्टरला चालू आहे. म्हणजे हे जर 4 पार्किंग झाले तर बऱ्यापैकी कोल्हापूरची पार्किंगची समस्या भाविकांसाठी ती दूर होऊ शकेल. आणि दुसरं आता आम्ही त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की महिलांसाठी स्पेसिफिक स्वच्छतागृहाची कमतरता आहे. अभिजित चौधरी कमिशनर असताना आम्हाला अभिजित चौधरीने एक स्पेस दिली होती. आता त्या स्पेसचं मी नाव नाही सांगत, स्पेस दिली होती. आम्ही तिथं चांगले टॉयलेट्स निर्माण करणार होतो आणि त्याचा आर्किटेक्ट ठाण्यातनं आपण अपॉइंट केला होता, क्रीडाईने. आणि ते टॉयलेट्स आज ठाण्यामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालू आहेत आणि तेच कल्पना आज सांगली महापालिका आयुक्तांनी राबवले. आम्ही इथं काम चालू केलं पण दुर्दैवानं त्याला ते अडथळा आला, त्यामुळे आम्ही ते काम थांबवलं. क्रीडाई 10 ते 12 लाख रुपये खर्च करून स्वतःच्या खर्चाने हे सगळं अद्ययावत करून आम्ही हँडओव्हर करणार होतो. पण ते आणि ही 10 वर्षापूर्वी माझी संकल्पना आहे, ती जर त्यावेळी अस्तित्वात आली असती तर आज ते बघून 10 टॉयलेट तरी कोल्हापुरात झाले असते. आणि खरोखर सार्वजनिक ठिकाणी एसटी स्टँड असेल, आज बिंदू चौकाचं पार्किंग असेल, आज गंगावेश बस स्टँडचा परिसर तिथं सरस्वती महाराज मंदिर असतं कारण तिथे येणारे भाविक असेल, आज लक्ष्मीपुरी मार्केटच्या अनुषंगाने येणारे लोक असतील, या राजारामपुरीमध्ये आज कमर्शियल सगळा एरिया झालेला आहे. अशा जागा डिफाईन करून जसं महेशजी म्हणतात तसं अशा पद्धतीची टॉयलेट करणं गरजेचं. कोल्हापुरामध्ये तुम्ही सांगा, तुम्ही कोल्हापूरच्या एक अशा पद्धती टॉयलेट आहे की लेडीज तिथं जाऊन आरामात जाऊन त्या बाथरूमचा उपयोग करू शकतील. असं एकही टॉयलेट नाही. सांगायला आम्हाला सुद्धा लाज वाटते. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे
की कोणी अशा पद्धतीच्या टॉयलेटकडं लक्ष घालत नाही आणि अशा पद्धतीची टॉयलेट करत नाही. ही संकल्पना क्रीडाने मांडली होती. नाही ॲक्च्युली जर महानगरपालिकेनं जर ठरवलं किंवा महानगरपालिकेनं जर यामध्ये पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि आपल्याकडे कोल्हापूरमध्ये जसे क्रीडा मोठ्या प्रमाणावर काम सामाजिक पण करतात तशा काही असोसिएशन पण आहेत, नाही असं नाही. मी रोटरीसारखे असोसिएशन असतील त्यांना जर प्रत्येकाला जर तुम्ही सांगितलं की बाबा तुम्ही इथं टॉयलेट कन्स्ट्रक्ट करा, थोडी ॲडव्हर्टाईज तुम्ही करा, त्यातनं फंडिंग थोडं आणि त्याचं मेंटेनन्स पण तुम्ही करा किंवा मेंटेनन्स आम्ही करतो, अशा पद्धतीचं जर एकत्र जर हा काय म्हणतो त्याला जर नियम झाला तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं लोक आता कारण महालक्ष्मी मंदिराला व्हिजिट देणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली, लाखो पर्यटक. नाही, एकच तुम्हाला उदाहरण सांगतो. ज्यावेळी हा पूर आला होता त्यावेळी आम्ही सगळ्या संस्थांना एकत्र करून डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप स्थापन केल्यामुळे त्या पुराला आम्ही तोंड देऊ शकलो. अनेक बाहेरच्या लोकांनी मदत केली सगळी की तसं त्याच डिझास्टर मॅनेजमेंट जवळजवळ नाही म्हटलं तर 30-32 संघटना आहेत. म्हणजे शिरोली MIDC असेल, आमचं गोकुळ MIDC असेल, मेडिकल असोसिएशन असेल, अनेक आहेत. हॉटेल मॅनेजमेंट आहे, सगळे आहेत, डॉक्टरांचे आहेत, वकिलांचे आहे, ह्या सगळ्या संघटनेला ओळखून प्रत्येक संघटनेला एक एक जबाबदारी क्रीडाईनं एक टॉयलेट इथे करावं, त्याची जागा, मार्किंग, मंजुरी सगळं महापालिकेनं, क्रीडाईनं पैसे घालणं, टॉयलेट करणं. तसं गोकुळ MIDC, तसं शिरोली MIDC होऊ शकते. चौक सुशोभीकरण. तुम्ही कसं आहे, आमच्या क्रीडाईतनं आम्ही जवळजवळ नाही म्हटलं आम्ही ठरवलं तर आम्ही 4-5 चौक डिझाईन करून देऊ शकतो. पण शेवटी आमचे बिल्डर्स लोक आमच्याकडे अध्यक्ष बघत असतात ते काय म्हणतात, तुम्ही आम्हाला चौक डिझाईन करून 10,000 रुपये काय सांगता, महापालिकेला आम्हाला काय मिळतं. बरोबर. ज्यावेळी एखाद्या गोष्टीची आम्ही महापालिकेकडे पॉझिटिव्ह मागणी करत असतो, ती मागणी जर आम्हाला महापालिकेकडून मिळत नसेल, आम्हाला महापालिकेचं सहकार्य होत नसेल तर आम्ही करोड रुपयाचा टॅक्स भरतोय. आज 100 कोटी जर बांधकामातून मिळत असतील तर मला वाटतं घर पाळल्यानंतर की बांधकामातून पैसे मिळणं हे उत्पन्नाचं दुसरं सगळ्यात मोठं साधन आहे. मग अशा वेळी एवढ्या मोठ्या संघटनेला पॉझिटिव्हली सहकार्य करण्याची त्यांची पण महापालिकेची मानसिकता पाहिजे ना अधिकाऱ्यांची. बिल्डिंग परमिशनच्या बाबतीत असेल किंवा अन्य कुठल्या बाबतीत असेल, ती पण मिळत नाही. मग महापालिकेला इतका मोठा पैसा देऊन आम्ही काय सहकार्य करायचे, अशी अंतर्गत आमच्या सगळ्या लोकांची भावना आहे. तयार झाली. आणि सांगलीमध्ये कसं झालं की सांगलीमध्ये आज तर जे अतिक्रमण आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी त्यांच्या आम्ही काल ऐकल्या आयुक्तांच्या, कदाचित आपल्या पण आयुक्तांच्या मनात असेल, पण काही थोडंसं त्यांना डिस्टर्बन्स इथल्या माजी नगरसेवक असतील किंवा स्थानिक आमदार खासदारांच्याकडनं होत असेल, माहीत नाही. तर तसं होऊ नये. ॲक्च्युली विकास करायचा म्हटला तर त्याला पॉलिटिक्स विल आणि पॉलिटिक्स सपोर्ट पण पाहिजे. आयुक्तांनी नुसतं ठरवून चालणार आहे, आयुक्तांच्या पाठीमागे खंबीरमध्ये राजकीय माणसांनी पण पाठीशी राहिले पाहिजे. कारण ज्यावेळी आयुक्त अशा नवीन पद्धतीचे प्रस्ताव जेव्हा शासनाकडे पाठवतात, म्हणजे आता टॉयलेटचा विषय असेल किंवा कुठलाही विषय असेल, ज्यावेळी आयुक्त म्हणून ते हातात घेतात आणि शासनाला पाठवतात, तर शासन स्तरावरून त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, त्याला पैसे आणण्याचं काम हे राजकीय व्यक्तींचं आहे. ते आयुक्त, क्रीडाई, आर्किटेक्ट असोसिएशन हे लोक करू शकत नाहीत. त्यामुळं राजकारणाची सुद्धा अशी विल पॉवर पाहिजे आणि अशा पद्धतीचे प्रस्ताव शासनाला पाठवले तर त्याला फंड मिळाले तर निश्चितपणे विकासाला चालना मिळू शकते. आता आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय रास्त आहे की कोल्हापूर शहरामध्ये सार्वजनिक शौचालय असतील, सार्वजनिक जे युरिनरी असतील, एक तर ते खूप मोठ्या कमी आहेत आणि त्याचे हायजिनेशनचं मेंटेनन्स सुद्धा नगरपालिकेकडून होत नाही बरोबर. जसं आपण म्हटलं की पॉलिटिकल विल्स आणि हे पाहिजेत. आता गेले अनेक वर्ष महानगरपालिकेकडे प्रशासनाची सत्ता आहे. मग प्रशासनाची सत्ता असताना याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप माझ्या मते खूप चांगली संधी होती ॲक्च्युली. मग असं असताना म्हणजे आता आपल्याकडे जे नगररचना म्हणजे टाउन प्लॅनिंग जो विभाग आहे, दुसरी गोष्ट असतील की बांधकाम विभाग आहेत, अतिक्रमण विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, मग या विभागांना मग कुणाचे निर्बंध होते. मग राजकारणाचा आता जसं विचार केला की इथं आज घडीला गेल्या कित्येक दिवसापासून सत्ताधारी म्हणजे राजकीय पक्षातील असतील किंवा विरोधी पक्षातील दोन्ही प्रशासनावर कापूर पडते. मग प्रशासनाला संधी असताना मग प्रशासनाचं मग हात का बांधले होते. मग अशा प्रशासनाचा हात बांधण्यापेक्षा काय झालं की ज्या दिवशी प्रशासक म्हणून आयुक्तांनी चार्ज घेतला त्या दिवसापासून आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेला ADTPच नाही आहे. शेवटी आयुक्तांना पण थोडंसं मॅन पॉवर पाहिजे ना. आज ADTP म्हणून एक चांगली ड वर्ग महानगरपालिकेला, कोल्हापूरसारखी ड वर्ग महानगरपालिका जी 11 मध्ये मोठी आहे, त्या कोल्हापूर महानगरपालिकेला जर ADTPच पोस्ट नसेल, ADTP जर चार्जवर असेल तर त्या चार्जवर आठवड्यात एकदा जर येणार असतील आणि कसं होणार, कारण थैलीवर सह्या होणार असतील तर बाकीचं काम कसं होणार. आणि ADTPचं महत्त्वाचं काम काय असतं, न सँक्शन प्लॅन सँक्शन हा त्यांचा काय रोल नाही ॲक्च्युली.
कारण आम्ही यासाठी देखील करेज साहेब ज्यावेळी नगरविकास खात्याचे सचिव होते त्यावेळी क्रीडाईंनी त्याला पाठपुरावा करून डेप्युटी कमिशनर किंवा अशा ज्या साईन्स आहेत त्या काढण्यासाठी आम्ही बऱ्याच प्रयत्न केला होता आणि ते निघाल्या पण नंतर कालांतरानं. त्यामुळे ADTPचं काम आहे की हे रिंग रोड डेव्हलप करायचे आहेत. त्यासाठी तो आता अध्यक्षांनी सांगितलं की जो TDR जी प्रोसेस इझी व्हायला पाहिजे ती प्रोसेस इझी करणे आणि किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत नगरविकास खात्याकडून मागण्याच्या ह्या ADTPचं काम होतं त्या झालेल्या नाहीत आजपर्यंत. प्रशासकचं कसं आहे की प्रशासकाने मिटिंग घेतली, प्रशासकाने अधिकाऱ्यांचे आदेश दिले, तर महापालिकेच्या सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांची पण काय मानसिकता पाहिजे की मला शहरासाठी काहीतरी करायचं आहे. नुसतं आयुक्त सांगतात म्हणून मी करतोय, मला पगार मिळतोय म्हणून मी करतोय असं चालणार नाही. सिटी इंजिनियर असतील किंवा कुठल्याही विभागाचे अधिकारी किंवा नगररचनाचे आमचे ADTP असतील, ह्यांनी एकदा ठरवलं पाहिजे. सगळे अधिकारी खालच्या अधिकाऱ्यांपासून वरच्या अधिकारी सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की मला माझ्या शहरासाठी काहीतरी करायचं आहे. हे ज्यावेळी अधिकारी ठरवतील त्यावेळी आम्हाला चालना मिळणार. नुसतं आयुक्ताने आदेश देऊन त्याचा काय फायदा होणार आहे? स्थानिक लेवलला काम होतं. स्थानिक खालचं कसं आहे, मिटिंग घेऊन आदेश दिल्यानंतर आयुक्तांनी किंवा प्रशासकांनी खालच्या लोकांनी त्या पद्धतीनं इम्प्लिमेंटेशन करणं, त्या पद्धतीनं राबणं, त्या पद्धतीनं पळणं ह्या गोष्टी करायला पाहिजेत ना. एकटा आयुक्त मॅडम काही करू शकत नाही. हा विषय सर्वात आम्ही महत्त्वाचा विषय मांडला होता घरफाळा. आमच्या ज्या कमर्शियल प्रॉपर्टी आम्ही ज्या रेंट आऊट करतो त्याचा जो घरफाळा आहे तो इतका अजूनही म्हणजे तो अभिजित चौधरी साहेब असताना कमिशनर असताना तो कमी आला, पण तो पण इतका नाही कमी आला की कंपन्या त्या अफोर्ड करू शकतील. तर आम्ही आता सध्या सोलापूर महानगरपालिका किंवा अमरावती महानगरपालिकेनं या घरफाळ्याच्या बाबतीमध्ये एक नवीन धोरण घेतलेलं आहे. तर आम्ही कमिशनर मॅडमना पण आता रिक्वेस्ट केली आहे की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये देखील हा रेंटेडचा घरफाळ्याचा विषय आहे तो एकदा थोडा सॉर्ट आउट करून द्या, जेणेकरून आता कोल्हापूर आज सर्किट बेंचच्या माध्यमातून चांगली ग्रोथ आहे. कोल्हापूरमध्ये नवीन नवीन प्रोजेक्ट येत आहेत, सारखी बिल्डिंग येते आहे, कन्व्हेन्शन सेंटर येते, 1000 बेडचं हॉस्पिटल होतं आहे, क्रीडा संकुल होतं. त्यामुळे चांगल्या मोठ्या कंपन्या कोल्हापूरला येऊ पाहत आहेत. पण फक्त हा घरफाळ्याचा इश्यू आहे, तो घरफाळा रेंटेड प्रॉपर्टीचा घरफाळा अजूनही खूप आहे. हा जर कमी झाला मॅडमनी किंवा आता येणाऱ्या नगरसेवकांनी हे जर थोडंसं प्रायोरिटीवर जर बघितलं तर ते कंपन्या कोल्हापूरला यायला तयार आहेत. याच्यामध्ये आणखी एक प्रामुख्याने मुद्दा विचारतो आपल्याला की शहरामध्ये आता काल ते 2 दिवसापूर्वी घटना की सायबर चौकामध्ये अपघाताचं प्रमाण आहे किंवा इतर ठिकाणी शहरामध्ये होत आहे. अनेक ठिकाणी मला असं जाणवलं की आम्हाला टीमला असं जाणवलं की उड्डाणपूल जे आहेत अनेक चौकांमध्ये होणं आवश्यक होतं. आता जर नवीन IT पार्क वगैरे येत असतील तर शहरानं किंवा याच्यामध्ये इनिशिएटिव्ह नगरपालिका प्रशासनानं घेणं आपल्याला काय वाटतं? अशा पद्धतीनं कोणकोणते असे हे आहेत? नाही, उड्डाणपूल होणं खूप गरजेचं आहे, नाही असं नाही आहे. पण ट्रॅफिकला जर शिस्त लावायची असेल तर मी ट्रॅफिक इन्स्पेक्टर किंवा मी SP साहेबांना पण रिक्वेस्ट करेन की यामध्ये तुम्हाला आता बिंदू चौकामधला रस्ता माहीत असेल. बिंदू चौकामध्ये पूर्वी इतकं ट्रॅफिक कंजेशन व्हायचं, त्यावेळी क्रीडाने एक पत्र दिलं होतं की हा वन वे करा, कुठून माधुरी बेकरी टू देऊळ क्लब हा वन वे करा. तो वन वे केला, खूप तिथं त्यानंतर तो प्रॉब्लेमच आलेला नाही आहे. पण नंतरच्या परत एका SP ते बदललं आणि 2 व्हीलरला फक्त अलाव केलं. ते पण माझं मत आहे की तुम्ही ते न करता आहे असं जर तिथं वन वे केला तर तिथलं ट्रॅफिक कंजेशन कमी होईल. रायापुरी ठिकाणी वन वे केल्यामुळं तिथलं पण ट्रॅफिकचा इश्यू सॉर्ट आउट झाला. असे जे ट्रॅफिक इन्स्पेक्टर आहेत त्यांनी कोल्हापूरमध्ये अजूनही ट्रॅफिकचे काय फार मोठा गोंधळ झालेला नाही आहे. थोडंसं प्रायोरिटीवर वनवेज असतील किंवा रोड वाइंडिंग असतील यामध्ये थोडंसं भाग घ्यायला पाहिजे. मुळात कसं आहे, ज्या ज्या ठिकाणी चौक आहेत त्या चौकाची सगळी अतिक्रमण काढली पाहिजेत. अतिक्रमण असल्यामुळं समोरच्या वाहनाला तिकडून येणारं वाहन पण दिसत नाही, हा एक मोठा त्यातला प्रॉब्लेम आहे. चौकात सगळीकडे सिग्नल पाहिजे. लक्षात घ्या, मी परवाच प्रशासक मॅडमना म्हटलं होतं की तुम्ही ट्रॅफिक इन्स्पेक्टरना घेऊन एक जॉईंट मिटिंग करा. रिक्षाचे धाबेसुद्धा जे काही ठिकाणी आहे ज्या ठिकाणी मोठे स्पेस आहेत आणि चौकापासून थोडंसं मागच्या बाजूला त्यांना डिफाईन करून द्या. त्यांनी ठरवायचं, त्यांना वाटेल तिथं रिक्षा लावायचं, हे चुकीचं आहे. त्यांचा बिझनेस व्हायला पाहिजे, त्याच्या पोटोपा येतं कामा नाही. परंतु त्यांना तुम्ही ट्रॅफिक इन्स्पेक्टरना तुम्ही एकत्रित मिटिंग करून असे डिफाईन करून दिले तर काय होईल की सुनियोजितपणा त्याला काहीतरी येईल. आज रिक्षावर कुठेही जातो, कुठेही रिक्षा लावतो. आणि चौकामध्ये अतिक्रमण झाल्यामुळं आता परवाचा सुद्धा त्यांनी आलेला तो आता काय त्याला वेगवेगळी नंतर काढण्यात येतं, ब्रेक वेगळा म्हणतो, त्यात आम्ही खोलात जात नाही. परंतु चौक जर पूर्ण क्लिअर असेल, अतिक्रमण नसतील तर त्याचं व्हिजन आहे ते लांबपर्यंत जाऊ शकतं. त्यामुळे
ॲक्सिडेंटचं प्रमाणसुद्धा कमी येईल. ते आम्ही पण याबाबतीत सूचना आयुक्तांना केलेली आहे. शेवटचा प्रश्न आहे की ह्या शहराचा आपण ज्या क्रीडेच्या संस्थेमार्फत जे रिअल इस्टेटमध्ये काम करतात, जे बांधकाम क्षेत्रामध्ये जे काम करत असतात, नगरपालिका त्यांना शहराचा विकासात्मक दृष्टिकोन होण्यासाठी खरोखर सहकार्य करतं का? 100% आम्ही नाही, नगरपालिकेकडून सहकार्य मिळतं का आपल्याला? हां, नगरपालिकेकडून कसं असतं की प्रत्येक वेळा आम्ही आमच्या अपेक्षा मांडत असतो. प्रत्येक अध्यक्ष आपापल्या परीनं जेवढ्या मेंबर लोकांना जेवढं काम सुरळीत सोपं होईल त्या पद्धतीनं प्रत्येक आयडिया घेऊन कमिशनरच्याकडे जात असतो. काही वेळा ते सक्सेस होतात, काही वेळा होत नाही. पण मी तुम्हाला इन ॲडिशन सांगतो की आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जे नगरसेवक आता निवडून येणार 81 वगैरे नगरसेवक आहेत, त्या नगरसेवकांनी फक्त रस्ते गटरकडे न बघता त्या भागामध्ये काही ओपन स्पेस आहे, त्या ओपन स्पेसचा उपयोग चांगल्या कामासाठी करता येईल का, त्यामध्ये एखाद्या काही ॲक्टिव्हिटी बाहेर आणून तिथल्या लोकांना रोजगार निर्माण करता येईल का. नुसतं रस्ते गटर केलं तर आणि किंवा कचरा वगैरे साफ केला, हे काही नगरसेवकाचं काम मला असं पर्सनली वाटतं की नाही आहे. हे कॉर्पोरेशनचं काम आहे. नगरसेवकाने त्या एरियामध्ये तिथल्या लोकांना काही गार्डन डेव्हलप करून द्यावे, काही ओपन स्पेस ग्राउंडच्या स्वरूपात डेव्हलप करून द्यावे. आज मी जरगनगरला राहतो. जरगनगरच्या काही पार्टमध्ये आता तिथं कुठल्याही परिस्थितीत ओपन स्पेस नाही आहे, कुठेही गार्डन नाही आहे. आम्ही खूप वेळा मागणी केली आहे, पण ते कुठेही पूर्ण होत नाही. आज जे गाव उपनगर आहेत, उपनगर मोठ्या प्रमाणावर डेव्हलप होत आहेत, पण तिथल्या सुविधा अजून थोड्या नाही आहेत. तिथं नाही असं नाही आहे, पण त्या डेव्हलप केल्या नाहीत तिथल्या लोकांनी. तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो, मगाशी राहून गेला तो की उपनगर शहराच्या म्हणजे आता हे नवीन त्यात आणि हद्दवाढीचा एक नवीन विषय येतोय. पण मुळात तिथल्या जनतेला असं वाटतं की तुमची जी उपनगर आहेत त्या उपनगरांना मिळणाऱ्या सुविधात मुळात कमतरता आहेत. मग नवीन हद्दवाढी कशासाठी? जर त्या आणि नागरिकांचा बोजा नगरपालिकेवर पडला, त्यांना सुविधा देण्याचा विषय पडला, नाही आता तो विषय तुम्ही उड्डाणपुलाचा जो विषय मांडला, आता उड्डाणपूल एक जरी करायचं म्हटलं तर 200-400 कोटीच्यात होत नाही. ऐकून घ्या, बजेट. आणि इतका मोठा निधी एका शहराला हा ह्याच्यातून मिळत नाही, म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून मिळत नाही. त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटकडून वगैरे आणावं लागतं. सेंट्रल गव्हर्नमेंटची कॅटेगरी काय आहे तर की 10 लाखाच्या वरती तुमची लोकसंख्या पाहिजे. घोडं अडतंय ते याच ठिकाणी अडते. ॲक्च्युली जी काही गावं आहेत म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीत येणारी, त्यांची आजची मागणी रास्त आहे. चुकीची असं आम्ही म्हणणार नाही की महापालिकेचा विकास झाला नाही, पण महापालिकेचं असणारं अपुरं बजेट, शासनाकडून मिळणारा कमी फंड, याच्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकत नाही. जर का हद्दवाढ झाली, आपण 10 लाखाच्या लोकसंख्येवर गेलो तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आपल्याला पाहिजे तेवढे फंड वेगवेगळ्या म्हणजे उड्डाणपुलासाठी असतील, तुम्ही ई टॉयलेट म्हणता, महाराष्ट्र शासनापेक्षा सेंट्रल गव्हर्नमेंट जादा पैसे मिळतील. आणि अशा पद्धतीने जादा पैसे मिळाले तर शहराचा विकास म्हणजे ही उपनगर ज्यावेळी महापालिकेत द्या ती शहरच असणार आहेत, त्यांचाही विकास करता येईल. महाराष्ट्र शासनाला जर आज हद्दवाढ करायची नसेल, आता पालकमंत्री महोदयांनी सांगितले की 42 गावांचं आम्ही वेगळं प्राधिकरणला स्पेशल दर्जा द्या, अशी आता त्यांची साहेबांची मागणी आहे. माझं तर असं म्हणणं आहे, हद्दवाढी करू नका आणि ते प्राधिकरणही करू नका. प्राधिकरण जर करायचं असेल तर कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी महापालिका आणि सगळ्या नगरपालिका घेऊन, जसं पुण्याला PMRD, मुंबईला MMRD, नागपूरला NMRD, की सगळ्या नगरपालिका महापालिका ह्यांना घेऊन जर मोठं प्राधिकरण केलं तर लोकसंख्येचा निकष जो आज आपण 10 म्हणतो तो 20 लाखाच्या वर जाईल. आणि एवढं मोठं प्राधिकरण झालं, त्या प्राधिकरणाचा जर एक सुनियोजित प्लॅन केला, मग इंटरलिंकिंग रस्ते असतील, PMRD मध्ये होतेच ते, वॉटर सप्लायसाठी टाकीसाठी काही जागा असतील, किंवा जी काही उद्यानं, ज्या काही हॉस्पिटल, ज्या काही गोष्टी आपल्याला अंतर्भूत करण्याच्या DP प्लॅनमध्ये त्या सगळ्या या प्राधिकरणाचा DP केला तर जसं या PMRDला ह्याला जे मोठ्या प्रमाणात निधी मिळतो तसा निधी मिळून ह्याचा हा विकास होऊ शकतो. आपल्याला मला वाटते आमचे उजळाईवाडीचे राजू माने तुम्हाला जर आठवत असेल तर बघा, साधारणतः 3-4 महिन्यापूर्वी बिंदू चौकामध्ये उपोषणाला बसले. त्यांची हीच मागणी आहे. खरं तर ते मला येऊन भेटले होते. ॲज अ टाउन प्लॅनिंगचा एक माझे अधिकारी म्हणून माझा सल्ला घेतला होता. मी त्यांना सल्ला दिला होता, हे करणं गरजेचं आहे, परंतु आपली हद्दवाढ होत नाही किंवा 42च्या प्राधिकरणाला जर निधी मिळू शकत असेल तर एवढं मोठं प्राधिकरण करण्यासाठी ह्याला पण परत राजकीय विल पॉवर पाहिजे. यासाठी सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी सर्व पक्षाच्या एकत्र येऊन, जसं कृती समिती सर्व पक्षात झाली तशी सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी जर एकत्र येऊन अशा पद्धतीचं प्राधिकरण केलं तर निश्चितपणे कोल्हापूर असेल, सांगली असेल, सगळ्याच ह्याचा चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकतो. आता मला वाटतं साधारणतः 1 महिन्या 2 महिन्यापूर्वी
माननीय बंटी पाटील साहेबांनी सह्याद्रीमध्ये एक मिटिंग ठेवली होती. त्यांनी अशी संकल्पना मांडलेली आहे की सांगली सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्याचं कॉरिडॉर करायचं. मग त्यामध्ये बरेच वक्ते बोलले, बऱ्याच जणांनी वेगवेगळे सांगितले, बऱ्याच जणांनी काही गोष्टी. मी एकच प्रश्न मांडला, या 3 जिल्ह्याचं प्राधिकरण करा, 3 जिल्ह्याचा प्लॅन तयार करा, त्याच्यामध्ये तुम्हाला रस्ते 3 जिल्ह्याचे जे आहेत ते मोठे करणे, त्याच्या साईडनं लोकल रेल्वे, आणि मग तुम्हाला एक कुठला हब पाहिजे, एज्युकेशन हब पाहिजे, ॲग्रिकल्चर हब पाहिजे, जो काय पाहिजे त्याचं सुद्धा प्लॅनिंग करा. आणि सर्व पक्षांनी एकत्र येऊन हे हातात घेतलं तर एकतर त्या 3 जिल्ह्याचं प्राधिकरण करणं किंवा कोल्हापूरला PMRD करणं, म्हणजे हद्दवाढीचा विषय येत नाही. काही लोकांचं आतल्या म्हणणं आहे हद्दवाढ झाली पाहिजे, बाहेरचं म्हणणं आहे आमचा त्याला विरोध आहे. हा जो वाद आहे हा सगळा संपुष्टात येईल, मोठ्या प्रमाणामध्ये याला फंड मिळेल आणि विकासाला चालना मिळेल. मला बेसिक काय वाटतं की ही गोष्ट खूप चांगलीच आहे, इम्प्लिमेंट झाली तर वेल अँड गुड. पण इन बिटवीन जर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जर काही गावं स्वतःहून जर येत असतील तर त्यांना समावेश करून हद्दवाढ करावी. आणि समजा 10 लाखाच्या वरती पॉप्युलेशन गेली तर ॲडव्हान्टेज तर मिळतीलच. कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीला इन्फ्रास्ट्रक्चरचा दर्जा मिळेल, याचा फायदा आम्हाला पण होणार आहे. त्यामुळे जी लोक स्वतःहून यायला तयार आहेत अशा लोकांना पहिला हद्दवाढच्या मध्ये घेऊन तो हद्दवाढ करावी. तिथल्या लोकांचा अनुभव 1-2 वर्ष चांगला आल्यानंतर बाकीची गावं आपोआप हद्दवाढीमध्ये येतील. कारण पुण्यासारख्या शहरामध्ये 12-12, 13-13 वेळा हद्दवाढ झाली आहेत आणि तिथली 22 वेळा आणि तिथली आता लोक स्वतःहून येत आहेत की आम्हाला महानगरपालिकेमध्ये घ्या, हद्दवाढ करा आमची म्हणून. सो मोठं सगळेजण सांगायला लागले. किरडाईला हद्दवाढ पाहिजे असा काहीही विषय नाही, कारण आम्ही कोल्हापुराच्या शहरात काम करतोय, तेच काम आहे मी महापालिकेच्या बाहेर करतोय. आमचा बायलॉ सर्वात तिकडचा आमचा एक आहे, APSI तिकडचा आम्हाला सेम आहे. आमच्यात काहीही फरक हद्दवाढ केली न केली तरी पडणार नाही. पण शहराचा विकास होणं, त्याला बजेट मिळणं, लोकसंख्येचा टप्पा ओलांडणं आणि तरच जादा निधी मिळणं, या गोष्टीसाठी फक्त क्रीडाची हद्दवाढीची मागणी आहे. क्रीडाईला हद्दवाढ करणं म्हणजे क्रीडाचा मोठा फायदा असा काही हा उद्देश नाही. लोकांचा तो गैरसमज होतो. मुळात तरी तो एक प्रश्न उभा राहतोच तो की एक तर कोल्हापूरला लागून असलेल्या उपनगरांचा विकास जेवढ्या प्रमाणात होणं गरजेचं होतं इतक्या वर्षामध्ये, असं असताना तो कुठंतरी बॅकलॉग आहे. मग परत नवीन गावांना फक्त टॅक्सेससाठी किंवा करासाठी आपण जर नगरपालिकेमध्ये ओढणार असू तर त्या गावाची स्वायत्ता आपण मग तुम्ही त्याला 5 वर्ष स्थितीला ठेवा ना. कर जो आहे त्यांचा तो 5 वर्ष स्थितीला ठेवा. त्यांना ज्यादा महापालिकेचा कर त्यांना लावू ना, ग्रामीण आहे तो तसा ठेवा ना. शासनाने ते पण नोटिफिकेशन काढताना त्या अटी टाकायच्या, लक्षात आलं का? किंवा शासनाने ते निधी दिला 100 कोटी, तो प्रायोगिक तत्वावरती आलेल्या गावातलं प्लॅन करा ना, त्याचा डिपेअर करा, त्याच्यामध्ये ते काही गोष्टी अंतर्भूत करा, त्याला प्रायोगिक तो फंड तिथं खर्च करा ना. ही गव्हर्नमेंट हातवाढ करत असताना ह्या सगळ्या गोष्टी त्यात घालून अंतर्भूत करू शकते. काय होतं काय वेळेस आता शहराच्या मध्यवर्ती असणारी जी हे आहे लोकवस्ती आहे, तिथं समजा एका रस्त्यावर 10 वेळेत तर आपण ते रस्ते तयार करतो. पण उपनगरातला एखादा रस्ता असेल किंवा पिण्याची पाण्याची टाकी असेल किंवा काय, त्याच्यावरती वर्षातून एकदा सुद्धा त्याच्यावरती डांबरीकरण होत नाही, त्याच्यावर स्वच्छता होत नाही. त्याला जर त्याच्यामध्ये जर प्रोव्हिजन केली की बाबा इथले रस्ते सगळे या वर्षामध्ये कंप्लीट करायचं टार्गेट ठेवलं तर होऊ शकतं ना. आणि तिथला घरफाळा असेल तो आता अध्यक्षांनी सांगितलं की जैसे ते 5 वर्ष जो तुम्हाला आता ग्रामपंचायत म्हणून जो बसतोय तो ठेवा, 2-3 वर्ष ठेवा तुम्ही. आता पाणीपट्टीत शेवटी पाणी आमचं महानगरपालिकेचंच मिळतं त्यांना, ठीक आहे. पाणीपट्टी आता जे रेट असेल तोच ठेवा, तुम्ही वाढवू नका, पण तुम्ही आमच्यात या आणि थोडीचं जे काय ॲडव्हान्टेजेस आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते थोडे मिळू द्या. एकदा तुम्ही बघा तरी, एकदा अनुभव तरी घ्या. आपण असं करायला लागलो की अनुभव घ्यायचा नाही आणि आपण डायरेक्ट नुसता अपोज करायचा. आज इतर शहरं गेली ना, हद्दवाढ झाल्यामुळे ती शहरं पुढे गेली ना, नाही असं नाही आहे. आणि उदाहरण आहे आपल्यासमोर, पुण्यासारखं उदाहरण आहे. फ्लायओव्हर होऊ शकतात, सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. सेंट्रल गव्हर्नमेंट 200-300 कोटीचे फंड सुद्धा मिळतील. पण एक आहे, पॉलिटिकल विल पाहिजे तरच ते कोल्हापूरचा विकास होणार. माझं एक शेवटचं मत आहे, समजा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट CM असेल, यांच्याकडे तुम्ही एखादं रिप्रेझेंटेशन घेऊन जात असताना सत्ताधारी ॲज वेल ॲज विरोधक सगळ्यांना घेऊन तुम्ही एकत्र जा तरच कोल्हापूरचा विकास होणार. नाहीतर प्रत्येक वेळी विकास एखादी गोष्ट मंजूर करून आणणार, त्याला अपोज होणार आणि ते अर्धवट पडणार, असं होता कामा नये. सगळ्यांना घेऊन एकत्र ज्यावेळी तुम्ही प्रेझेंटेशन द्याल CM समोर किंवा PM समोर किंवा आणखी कुठल्या सेंट्रल मिनिस्टर समोर, आणि त्यावेळी जो फंड सँक्शन होईल तो खरा फंड, असं माझं मत आहे. आमची सगळ्यांनाच विनंती आहे या माध्यमातून
विकासावर तुम्ही एकत्र या. राजकारणात तुम्ही जिथल्या तिथं आहे तुम्ही तुमच्या परीने करा, पण विकासावरती सगळ्याच पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन ही कोल्हापूर माझा आहे आणि माझ्या कोल्हापूरचा मला विकास करायचा ही भूमिका घेऊन सगळ्यांनी काम करावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी. तुम्ही लाईव्ह मराठीसाठी वेळ दिलात आणि आपलं मत मांडणं अतिशय परखड आणि नियोजनबद्ध मांडलं. खरं तर लाईव्ह मराठीतर आपले खूप खूप धन्यवाद. मला एक सांगायचं आहे की तर क्रीडा असतील किंवा ज्या अनेक ज्या संघटना असतील, खऱ्या अर्थानं जर कोल्हापूरचा विकास व्हायचा असेल तर ते विकासात्मक अजेंडा सर्वच राजकीय पक्ष असतील, इथली स्थानिक जनता असतील किंवा ह्या कोल्हापूरच्या ते सरांनी जसं KMRDची संकल्पना मांडली आणि त्यातून ह्या शहराचा विकास कशा पद्धतीने साध्य केला जाऊ शकतो. खरं तर जनतेला हेच हवं की जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमाचा मुळात हाच उद्देश आहे की ह्या जनतेला जर आपल्याला चांगलं, कोल्हापूर जनतेला जर आपल्याला पुढे ह्या भविष्यात आणखी सुस्थितीत न्यायचं असेल, कोल्हापूरला जर आपण या काळाच्या पुढे न्यायचं असेल तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत सरांनी जशा मांडल्या, महेश सरांनी जशा मांडल्या, तर ते येणं कुठंतरी या निवडणुकीच्या निमित्तानं ह्या सर्वच राजकीय पक्षांनी ध्यानात घेतलं पाहिजे. लाईव्ह मराठीसाठी संदीप कांबळे, धन्यवाद. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.